मंडळी शुभ सकाळ सर्वांना। तर बघा ही आमच्या जाईने रांगोळी काढलेली आहे, तर जाईनीच काढलेली। हिचं पण झाडांची पानं बघा किती ताजी टवटवीत दिसतात, पाऊस पडून गेलाय। तर आज येणार आहेत आमच्या सोनीची मुलं सुट्टीला माझ्या इथं। तर आमच्या आदूला डाळ तडका फार आवडतो म्हणून मी डाळ तडका करायला घातलेला आहे। खरं तर आमच्या सोनीची पोरं 2 दिवस झालं आलेली आहेत। इथं माझी बहीण आहे शीतल, तिच्याकडे राहिलेत, तर ती आज माझ्याकडे येणार आहेत। तडक्याची खासियत म्हणजे तडका, तर तडका देते मी आता डाळ तडक्याला। चपात्या चालू आहेत आणि रस बनवलेला आहे, जायलो रोज दाखव त्याला आणि आलेली आहेत आमच्या सोनी मावची आणि शीतल मावची मुलं। तर ह्या आदू आहे आमचा कोपऱ्यातला, हाच रे एकदा आदू। तर आदूला मी म्हटलं होतं आदू मी तुला 5 तारखेला न्यायला येते, तर आदूने बरोबर 5 तारीख लक्षात ठेवली आणि म्हणायचं मावशी कधी न्यायला यायची, मावशी कधी न्यायला यायची। तर लहान मुलांना आपण कुठली एक गोष्ट सांगितली तर ती कधीच आहे। आता गरम गरम जेवण आता चाललेला आहे बुद्धिबळचा डाव। मी खेळू शकत नाही तुमच्यासोबत आणि आमचा भैया शिकवतोय स्वप्नीलला आणि अर्णवला बुद्धिबळ खेळायला। आदू तुला शिकायचंय ना? शिकायचं, ओके ओके ओके। आता बुद्धिबळचा डाव संपलेला आहे ह्यांचा आणि आता चालू आहे चिट्ट्या पाणी। तर बघा चिट्ट्या पाण्याचा गोंधळ। किती डाव झालेत जायराने? 3 झाले तुझ्या आताशी। कोण आहे आतापर्यंत हिरो? आदू आहे का? आदूच आहे। आदूच आहे का? अरे वा, आता बाजी मारलेली आहे। आदूनी बाजी मारली आहे का? जाय दीदीचा हात मोठा नाही ना रे ले। किती घ्यायची चिट्ट्या जायराने? 2 दे, सोमने किती दे? अजून एक चिट्टी असले ते जोडपत्त्यासारख्या चिट्ट्या आहेत का जायराने? ठीक आहे। आदूच सगळ्यात हुशार आहे ना? अय आदू मला म्हणतो तू कस काय अर्धी भाकरी खाती? तू एक खाल्ली पाहिजे तर ना, आम्हाला कस काय खाऊ घातली? अरे तुम्ही चिट्टी फिरवलेली फिरवता कसं व्हायचं रे? नावाच्या चिट्ट्या आहेत ह्या। आदू तुझं नाव टाकलंय का नाही? आता मगाशी जोडायच्या चिट्ट्या होत्या आणि आता चोर पोलीसच्या चिट्ट्या आहेत। तर 2-2.5 तास झालं पोरं विदाऊट मोबाईलची। आदू आदू तू कोण आहे? सांगायचं आदू, ए आदू मला सांग, तुला मोबाईल बघायला आवडते का असं खेळायला आवडते? खेळायला ना, मग तरी पण मोबाईलसाठी तू आईशी भांडणं करत असतो की? कोण पोलीस आहे? चोर पोलीस चिट्ट्यांची बेरीज चालू आहे, सगळे डोकावल्यात उळाला मुंगळाची टाकल्याने। कोण झालंय राजा? आदू झालाय का? आदू अगं जाई त्या बेरजा करायला आदूकडे द्यायचं असतं ना, म्हणजे मग त्याचं गणित चांगलं झालं असतं। त्याला काय तेव्हा ती एक शाळाच आहे म्हणायचं। 8400 वाला सरक, तू चोरच होणार आहे तरी बी। मग राजा कोण आहे? राजा हा हा, आदू चोर आहे। आदू पोलीस आहे। आदू पोलीस आहे। आणि अर्णव हा। आता चोरांनी मागच्या डावातलं काय काय होतं? हे पाणी कशासाठी घालायचं असतं मागच्या डावात? बर मागच्या डावात स्वप्नील लास्ट होता म्हणून पाणी घालत होतं. प्रत्येकाने फक्त एक झापट मारायची बस करायचं. चल हो बाजूला.
आदू बरं मी नाही मी तर हा बस आणि ह्या डावातलं ही चिकट्या पाण्याचं राज्य आमच्या वेळेस हात लाल होत होते अक्षरशः राज्य घेऊन घेऊन. ते ह्या पोरांना मी जास्त राज्य घेऊन दिलेलं नाहीये. तर हे तीळ टाकले होते मी गच्चीवर वाळायला, पण तिकडनं आभाळ भरत आले आणि गरजायला पण लागले. आणि हे सगळे तीळ काढणार आहे मी आता. आता बघा पाणीपुरी करायची आहे आम्हाला आणि चिंचचं पाणी तयार करायचं काम चालू आहे. तर गूळ विरघळायचं काम आदू करतोय. आदू विरघळलाय का गूळ? हा का नाही अजूक? स्वामी समर्थ. तर पहिल्यांदाच लावलेला पुदिना आज आपल्या बागेतला हार्वेस्टिंग करून आणलाय. बघा हे ताजं ताजं खायला किती आनंद वाटतोय. मस्त. मी करणार आहे हिरवी पुदिन्याची चटणी. तर पहिल्यांदाच करते मी, त्याच्यासाठी मी बघा एवढं सामान घेतलेलं आहे. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, चाट मसाला घेतलाय, काळं मीठ घेतलंय आणि साधं मीठ टाकणार आहे, जिरं टाकणार आहे आणि मस्त हिरवी चटणी करणार आहे. केल्यावर दाखवते. आणि हे पाणीपुरीसाठी हिरवं पाणी तयार केलंय. काय म्हणायचं? हिरवं पाणी ना? हिरवं पाणी. बघ बरं टेस्ट करून. राणी तरी म्हणते आणि हे सकाळी मी 75% गव्हाचं पीठ आणि 25% मैदा असं मळलेलं आहे. खरं तर मैदाच मळतात, पण इन्स्टंट लगेच खायचं त्याच्यामुळे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. म्हणलं मैदा जास्त नकोच पोटात जायला. तर आता ह्याच्या मी पुऱ्या करून घेणार आहे. आता विकतच पुऱ्या भेटतात खरं, पण आमच्या ह्या जायराणीला विकतच्या पुऱ्या आवडत नाहीत. तिला ते टेस्ट चांगली लागत नाही. म्हणून जर फुगल्या तर चांगलंच. पुऱ्या फुगल्या तरी खायच्या, नाही पुऱ्या फुगल्या तरी पाणी त्याच्यात मिक्स करून त्याचा चुरा करून खायचा. आता पाणीपुरीच्या पुऱ्या करायचं काम चालू आहे. जायराण देते गोळ करून आणि मी लाटून घेते. एकदाच एवढ्या सगळ्या लाटून मग मी तळणार आहे. आता ताईच्या पाणीपुरी फुगल्यात, पण बघू शकते एक पहिली चपटी झाली आहे, पण तेल गरम नव्हतं झालं. बघू शकता. तुम्ही मोजा व्हिडिओ स्टॉप करून आणि कमेंट करा. बघा ही प्रोसेस आहे. ही पिठाचा गोळा आहे. शकता इथं मी चेहरा दाखवत नाही. ही ताशी जाती आणि हिथं येते असं पुऱ्या फुगल्या. बघा 6च्या 6 पुऱ्या फुगल्या. मगाशी 5 फुगल्या होत्या, आता नाही, आता 5च आहेत म्हणून 5च फुगणार. 6 आहेत त्या. हा 6च आहेत बघा. मराठी गणित. आता हा स्वप्नील चिरतो एकदम बारीक कांदा. स्वप्नीलला शेपच व्हायचंय जसं काय. चैत्राली म्हणजेच आमची जाई पुऱ्या लाटतीये आणि मस्त पुऱ्या फुगल्यात. दूध देतोय कांद्याचं टरकलं काढून. पाणीपुरीच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता सेल्फ सर्व्हिस आहे, ज्याने त्याने आपापलं घ्यायचं आणि खायचं. पाणी दाखव बाळा. बघा हे आंबट गोड पाणी आणि ते तिखट पाणी. मस्तपैकी पाणी झालेले. शेव आणलेली. शेव कुठे रे भैया? हे काय आणलेली आहे. तर जायला पाहिजेच होती 0 नंबर शेव आणि भैयाने आणली थोडीशी मोठी. तर आहे ते खाऊन घ्या. आता पाणीपुरीवर ताव मारायचं चालू आहे. सगळ्यांची सेल्फ सर्व्हिस आहे भरपूर. स्वप्नील कस काय झाली पाणीपुरी? 1 नंबर. 1 नंबर. आदू कस काय झाली बाळा पाणीपुरी? 1 नंबर. आणि लट्टी मॅडम माझी मानस कन्या. आता ही माझा एवढा गोतावळा आल्यावर ह्या माझ्या कन्याकडे दुर्लक्ष झालं होतं, म्हणून आज मी त्यांना पाणीपुरी खायला बोलवलं. तर त्या पुढंच राहतात, पण त्यांना ऑफिसच्या कामामुळे माझी भेट घेणं झालं नाही. मला पण पाहुण्या रावळ्यामुळे त्यांची भेट घेणं झालं नाही. तर मॅडम कसं काय झाली आहे पाणीपुरी? खूप छान, खूप छान. आता ह्यांचं चालू आहे चंपोळ्या खेळायचं. आज काही एखादा पण खेळ शिल्लक ठेवला नाही. पोरांनी सगळे खेळ खेळले. आदू काय काय खेळायचं सांग मोबाईलात एकदा. लुडो, चंपोळ्या, चिट्ट्या. हा संपलं. बुद्धिबळ आणि
खेळून खेळून दमलेली कंटाळलेली लेकरं आता अशी गाडवलोळी आलेली आहे. सगळ्यांनाच कंटाळा आला का अर्णव? कशाचा कंटाळा आला मला एकदा सांग बरं. कशाचा आला? कशाचा? तुला कंटाळा आलाय का? हो, त्याला किती कंटाळा आलाय बघ ना जाई वाटतं. आणि आता अर्णवच्या मम्मी पप्पांची उद्या ॲनिव्हर्सरी आहे, आदूच्या आणि अर्णवच्या. तर बघा आता ह्यांचं ॲनिव्हर्सरीसाठी ग्रीटिंग करायचं काम चालू आहे. कोणी लिहिलं हे आदर्श? स्वप्नील दादानी. अँड लई छोटं झालं काय असू दे. आणि हे कोणी लिहिलं आहे? ओके, तू लिहिलं आहेस ना, छान, एक नंबर. आणि दिवसभर घरात बैठे खेळ खेळून ही पोरं 6 वाजता परत बॅडमिंटन खेळायला बाहेर गेली होती. आणि अशा तऱ्हेने ह्यांचा दिवस कसा गेला रे स्वप्नील? खूप छान. खूप छान. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हां म्हण. बाय. हां, यस.